विद्यार्थ्यांनो, याआधी तुम्ही धातूच्या विशिष्ट गुणधर्मांचा अभ्यास केला आहे, जसे की लवचिकता, सोनोरिटी इत्यादी. आपल्या दैनंदिन जीवनात धातू महत्त्वाची भूमिका बजावतात. सोन्या चांदीसारख्या विविध कारणांसाठी आपण दागिने, तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम, कंडक्टिंग वायर बनवण्यासाठी आणि भांडी बनवण्यासाठी विविध धातू वापरतो. आम्ही आमच्या घरी धातू आणि त्यांच्या मिश्र धातूंनी बनवलेल्या अनेक गृहोपयोगी वस्तू वापरतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो त्या स्वरूपात धातू निसर्गात अस्तित्वात आहेत का? अयस्क, खनिज आणि धातुशास्त्र असे शब्द तुम्ही कधी ऐकले आहेत का? हे धातू कसे मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का? हे प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला धातुशास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे. या अध्ययनात आपण धातुशास्त्राशी संबंधित विविध संकल्पना आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या धातूचे शुद्ध स्वरूप प्राप्त करू शकणाऱ्या प्रक्रियेबद्दल चर्चा करणार आहोत. नवीन विषयात प्रवेश करण्यापूर्वी मागील विषयाची उजळणी करूया. रिॲक्टिव्हिटीच्या वाढत्या किंवा कमी होत असलेल्या क्रमाने धातूची मांडणी याला धातूची रिॲक्टिव्हिटी मालिका म्हणतात. नॉन मेटल्सना इलेक्ट्रॉन ऋणात्मक घटक देखील म्हणतात, कारण ते इलेक्ट्रॉन स्वीकारून नकारात्मक चार्ज केलेले आयन तयार करतात. नॉन मेटॅलिक ऑक्साइड्स आम्लीय असतात. नॉन मेटल्स सामान्यतः पाण्यावर प्रतिक्रिया देत नाहीत आणि आम्ल पातळ करतात. आयनिक संयुगे इलेक्ट्रॉन दान करून आणि स्वीकारून बनतात. आयनिक संयुगे कठोर असतात. घन अवस्थेत असताना आयनिक संयुगे वीज चालवू शकत नाहीत. फ्यूज वितळलेल्या अवस्थेत ते वीज चालवू शकतात. शिकण्याचा परिणाम: धातूची एकाग्रता, हात उचलण्याची पद्धत, धुण्याची पद्धत, फोर्थ फ्लोटेशन पद्धत, चुंबकीय पृथक्करण पद्धत. महत्त्वाचे शब्द: अयस्क, ज्या खनिजांपासून धातूला आर्थिकदृष्ट्या वेगळे करता येते त्यांना धातू म्हणतात. खनिजे, अशुद्धतेसह निसर्गात आढळणाऱ्या धातूंच्या संयुगांना खनिजे म्हणतात. धातुशास्त्र, धातूपासून शुद्ध अवस्थेत धातू काढण्याची प्रक्रिया देखील धातुशास्त्राचा एक भाग आहे. गँक्यू, माती, वाळू आणि खडकाळ पदार्थ यांसारख्या अनेक प्रकारच्या अशुद्धी असलेले धातू. चुंबकीय नसलेला पदार्थ, जो पदार्थ चुंबकाद्वारे आकर्षित होऊ शकत नाही.
आजच्या धड्याच्या संकल्पना नकाशावर एक नजर टाकूया. साहित्याच्या दृष्टीने मानवी इतिहासात कांस्ययुग, लोहयुग होते. या युगांची नावे कांस्य म्हणजेच तांबे आणि कथिल यांचे मिश्र धातू आणि लोखंड या युगात वापरल्या जाणाऱ्या धातूशी संबंधित आहेत. आता आपल्याकडे उपलब्ध घटकांमध्ये 75% पेक्षा जास्त धातू आहेत. बहुसंख्य धातू रिॲक्टिव्ह असल्याने त्यांच्या मुक्त अवस्थेत निसर्गात आढळत नाहीत, परंतु क्षार, ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाइड्स आणि नायट्रेट्स यांसारख्या संयुक्त अवस्थेत आढळतात. तथापि हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांमुळे प्रभावित नसलेले सर्वात अक्रियाशील धातू चांदी, सोने, प्लॅटिनम यासारखे हे धातू सामान्यतः त्यांच्या मुक्त अवस्थेत आढळतात. अशुद्धतेसह निसर्गात निर्माण होणाऱ्या धातूंच्या संयुगांना खनिजे म्हणतात. ज्या खनिजांपासून धातू आर्थिकदृष्ट्या वेगळे करता येतात त्यांना धातू म्हणतात. धातूंच्या संयुगांसह माती, वाळू आणि खडकाळ पदार्थ यासारख्या अनेक प्रकारच्या अशुद्धी धातूमध्ये असतात. या अशुद्धींना गँग्यू म्हणतात. पृथक्करणाच्या विविध पद्धतीने धातू त्यांच्या धातूपासून काढता येतात. धातूपासून शुद्ध अवस्थेत धातू काढण्याची प्रक्रिया देखील धातुशास्त्राचा एक भाग आहे. खाणीमधून अयस्क बाहेर काढले जातात आणि गँग सामान्यतः विविध पद्धतीने साइटवरच धातूपासून वेगळे केले जातात. मग धातू ज्या ठिकाणी तयार होतात त्या ठिकाणी अयस्क वाहून नेले जातात. येथे धातू त्यांच्या शुद्ध स्वरूपात काढले जातात. नंतर धातूचे शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धतीने शुद्धीकरण केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला धातू विज्ञान असे म्हणतात. धातूपासून शुद्ध धातू खालील टप्प्यांद्वारे प्राप्त होते. धातूंचे एकाग्रता. अयस्कांपासून गँग्यू वेगळे करण्याच्या प्रक्रियेला अयस्कांची एकाग्रता म्हणतात. या प्रक्रियेत इच्छित धातूच्या संयोगाची एकाग्रता वाढते. या उद्देशासाठी विविध मार्गांचा वापर केला जातो. तथापि वापरण्याचा अचूक मार्ग अयस्क आणि गँगमध्ये असलेल्या धातूच्या भौतिक गुणधर्मावर अवलंबून असतो. हे धातूच्या अभिक्रियाशीलतेवर आणि शुद्धीकरणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांवर देखील अवलंबून असते. पर्यावरण प्रदूषणात कारणीभूत असणारे विविध घटक ही शुद्धीकरणादरम्यान विचारात घेतले जातात. अयस्कांच्या एकाग्रतेसाठी काही सामान्य पद्धती खालीलप्रमाणे आहेत. हात उचलणे. जर धातूचे कण आणि अशुद्धता, रंग, आकार इत्यादींपैकी एखाद्या गुणधर्मांमध्ये भिन्न असल्यास त्या गुणधर्माचा वापर करून धातूचे कण इतर अशुद्धतेपासून वेगळे करण्यासाठी हाताने निवडले जातात.
हायड्रॉलिक पृथक्करण पद्धत. या पद्धतीत धातूचे कण ठेचले जातात आणि एका तिरकस पृष्ठभागावर ठेवले जातात. त्यानंतर ते पाण्याच्या नियंत्रित प्रवाहाने धुतले जातात. याद्वारे कमी दाट अशुद्धता पाण्याच्या प्रवाहाद्वारे वाहून जाते, ज्यामुळे अधिक दाट धातूचे कण मागे राहतात. चुंबकीय पृथक्करण पद्धत. या पद्धतीसाठी इलेक्ट्रोमॅग्नेट मशीनचा वापर आवश्यक आहे. या यंत्राचे मुख्य भाग म्हणजे 2 प्रकारचे लोखंडी रोलर्स आणि त्यांच्या भोवती सतत फिरणारा कन्व्हेयर बेल्ट. रोलर्सपैकी एक नॉन मॅग्नेटिक आहे तर दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. रोलर्स भोवती फिरणारा कन्व्हेयर बेल्ट चुंबकीय नसलेल्या चामड्याच्या किंवा पितळेचा बनलेला असतो. चूर्ण धातू नॉन मॅग्नेटिक रोलरजवळ कन्व्हेयर बेल्टवर ओतली जाते. चुंबकीय रोलरच्या काही 2 कलेक्टर बेसल्स ठेवल्या जातात. धातूमधील चुंबकीय भागाचे कण चुंबकीय रोलरकडे आकर्षित होत नाहीत, म्हणून ते पट्ट्यासह पुढे नेले जातात. चुंबकीय रोलरपासून दूर ठेवलेल्या संग्राहक पात्रात पडतात. त्याचवेळी धातूच्या चुंबकीय घटकांचे कण चुंबकीय रोलरला चिकटून राहतात आणि त्यामुळे चुंबकीय रोलरजवळील संग्राहक पात्रात पडतात. अशा प्रकारे धातूमधील चुंबकीय आणि नॉन चुंबकीय घटक त्यांच्या चुंबकीय स्वरूपावर अवलंबून वेगळे केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, कॅसिट राईट एक कथिल धातू आहे. त्यात प्रामुख्याने नॉन चुंबकीय घटक स्टॅनिक ऑक्साईड SnO2 आणि चुंबकीय घटक फेरस टंगस्टेट FeWO4 असतात. हे इलेक्ट्रोमॅग्नेट पद्धतीने वेगळे केले जातात. फ्रॉथ फ्लोटेशन पद्धत. ही पद्धत प्रामुख्याने सल्फाइड अयस्कांसाठी उपयुक्त आहे, ज्यात ओले करण्याचे गुणधर्म नसतात तर अशुद्धता ओल्या होतात. अशुद्धी असलेले धातूचे बारीक चूर्ण करून ते फ्लोटेशन सेलमध्ये घेतलेल्या पाण्यात ठेवले जातात. दाबाखाली असलेली हवा पाण्यामध्ये फेस निर्माण करण्यासाठी उडवली जाते. उत्पादित फेस धातूचे कण पृष्ठभागावर घेऊन जातात, तर अशुद्धता तळाशी स्थिर होते. नंतर फेस वेगळे केले जाते आणि धातूचे कण मिळवण्यासाठी धुतले जाते. आज तुम्ही काय शिकलात? अशुद्धतेसह निसर्गात निर्माण होणाऱ्या धातूंच्या संयुगांना खनिजे म्हणतात. ज्या खनिजांपासून धातूला आर्थिकदृष्ट्या वेगळे करता येते त्यांना धातू म्हणतात. धातूंच्या संयुगांसह माती, वाळू आणि खडकाळ पदार्थ यांसारख्या अनेक प्रकारच्या अशुद्धी धातूमध्ये असतात. या अशुद्धींना गँग्यू म्हणतात. अयस्कांमधून धातू त्यांच्या शुद्ध अवस्थेत काढण्याची प्रक्रिया देखील धातुशास्त्राचा एक भाग आहे.